हो का, हा तुमच्याकडे इथं बीओएस तयार होणार आहे बरोबर काय? हो इथं बीओएस तयार होणार आहे, हा बीओएस तयार होणार आहे तुमच्याकडे, परत हा बीओएस तयार होणार, कारण की बीओएस काय करतो तुमच्याकडे ट्रेंड कंटिन्यू करतो बरोबर. बरोबर हा मग ज्यावेळेला इकडे डाऊन ट्रेंड चालू झाला असतो त्यावेळेला इकडे काय तयार होत असतं तुमच्याकडे, लोअर लो होतं ना. बरोबर. हा लोअर लोच्या खाली कॅन्डलने जर इकडच्या बाजूला जर क्लोजिंग दिली तर त्यावेळेला इथे मार्केटमध्ये तुमच्याकडे काय तयार होतं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होतं, लक्षात घ्या. आता इथे काय तयार होणार सांगा मला. लोअर आहे बघा इथे लोअर हाय तयार होतो का नाही. हा बघा इथं बरोबर आहे काय, मी मार्किंग केलेलं बरोबर आहे काय बघा. इथे लोअर आहे बरोबर. बरोबर ना. मार्केटला जर ट्रेंड चेंज खाली करायचं झालं, खाली लोअर लो. मार्केटला जर ट्रेंड चेंज करायचा झाला तर मार्केटने काय कशाचा ब्रेकआउट केला पाहिजे, कशाच्या वरती क्लोजिंग करायला पाहिजे. मार्केटनं जर ब्रेकआउट करायचं झालं तर, ट्रेंड चेंज करायचं झालं तर लोअर लोच. बीओएस नाही, ट्रेंड चेंज लोअर लो कॅन्डल ब्रेक केले पाहिजे, क्लोज केले पाहिजे. लोअर लो नाही, लोअर हायच्या वरती. लोअर लोच्या खाली क्लोज केल्यामुळे बीओएस तयार होतो तुमच्याकडे बरोबर काय. बरोबर लोअर लोच्या खाली कॅन्डल क्लोज झाली तर बीओएस तयार होतो तुमच्याकडे बरोबर ना. बरोबर. आणि इकडं लोअर हायच्या वरती जर कॅन्डलनं क्लोज दिलं तर ट्रेंड चेंज होत नाही तुमच्याकडे. होणार. हो बरोबर आहे, त्याच्यावरती केले. हा मग ट्रेंड चेंज करणाऱ्या पॅटर्नला आपण काय म्हणतो, चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो ना. चेंज ऑफ कॅरेक्टर ऑफ ट्रेंड चेंज झाला. इथून हा लोअर हाय कडून म्हणजे डाऊन ट्रेंड हा अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट झाला. हा अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट झाला. बघा बरोबर आहे काय. लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो. बरोबर ना. बरोबर आहे. इकडे खाली इकडे ब्लॅक कॅन्डल आणि इकडे ग्रीन कॅन्डल. बरोबर. ट्रेंड कोणता आहे सांगा, अप ट्रेंड आहे. फॉर्मेशन कसं येणार सांगा मला. हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो. इथं काय तयार होणार सांगा मला. ते चेंज ऑफ कॅरेक्टर. हा चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार बरोबर ना. बरोबर. हो. इथं वरती काय तयार होणार सांगा मला. व्यवस्थित राहणार. इथं काय तयार होणार सांगा मला. ते पण व्यवस्थित राहणार. काय अवघड आहे सांगा मला. सिंपल आहे, फक्त ते चार्ट वर गेल्यानंतर तुम्हाला किचकट दिसते, लक्षात घ्या. तुम्ही चार्ट जर मॅपिंग केलं असतं तर तुम्हाला ते लगेच येणार, लक्षात घ्या. माझं चार्ट करायचे राहून गेले. हा चार्ट केले की लगेच होणार, लक्षात घ्या. चार्ट मध्ये तुम्हाला नियम माहित आहे, करेक्शन ज्या वेळेला येणार आहे बरोबर त्यावेळेला कमीत कमी आपल्याला 3च कॅन्डल पाहिजे. 3 पेक्षा जास्त असतील तर अगदी चांगलं, पण कमीत कमी 3 कॅन्डल पाहिजेत, लक्षात घ्या. बरोबर ना. हो बरोबर आहे. हे बघा इथं आता मॅपिंग मध्ये दाखवतो तुम्हाला मी. हे करेक्शन दिसतंय, दोन कॅन्डल आहे. 2 कॅन्डल होणार आहे हे करेक्शन. मग करेक्शन नाही तर ही इम्पल्सच आहे ना तुमच्याकडं. हो इम्पल्स. हे तर बघा करेक्शन आहे काय. हो 3 कॅन्डल दिसत आहे काय. 2 नंबरची कॅन्डलची विक्स खाली आली. होय 2 नंबरची विक्स खाली आले. तेव्हा का 2 नंबरच्या इथं 3 नंबरची कॅन्डलनं क्लोजिंग दिलं नाही प्रशांत सर. हो 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 बरोबर. तिसऱ्या कॅन्डलने इथं बघा होणार काय. बरोबर होणार सर. याच्यावरती गेले ते एका नंबरचं हे केलंय ते झाले तिथे, लक्षात घ्या. बरोबर ना. हो सर. यूएस होणार आहे ते. हा नाही चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार बरोबर काय. हो हो. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर तुम्ही सेल साईडला जाताय बरोबर काय. हो बरोबर सर. मग मार्केट वरती का गेलं. इथून परत तुम्ही कसं ठेवलं तिथून मार्केट वर गेलं. चेंज ऑफ कॅरेक्टर केल्यानंतर सेल करताय ना तुम्ही. हो सेल करतो. मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. मार्केट प्युअर अप ट्रेंड मध्ये आहे बघा. जिथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालेलं हा त्याच्या पाठीमागे रिट्रेसमेंट आलेत का बघा. नियमाप्रमाणे 3 कॅन्डलची रिट्रेसमेंट आले काय. प्राइस हेल्दी होण्यासाठी किती टक्के रिट्रेसमेंट लागते. 50% वर. 50% आली काय. हे बघा तुम्हाला इथं जर हेच जर गोष्ट माहित असेल तर काय म्हणायचं हे समजून घ्या तुम्ही. काय झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर झालं बरोबर आहे काय. बरोबर. पण चेंज ऑफ कॅरेक्टर झालं पण त्यावेळेला प्राइस तुमची 50% रिट्रेस आली होती का. नाही आले होते. नाही आली होती बरोबर ना. मग प्राइस खाली कशासाठी चाललेली. प्राइस खाली कशासाठी लिक्विडिटी पण साठी पण चाललेली होती, पण आणि अनहेल्दी पण होण्यासाठी चाललेली बरोबर ना. ओके ओके बरोबर. प्राइस हेल्दी होण्यासाठी चालली होती ना. मग तुम्ही मला सांगा हा सेलचा ट्रेड घेणार का बायचा ट्रेड घेणार. बायचा घ्या. बायचा घेणार बरोबर काय. बघा बायच्या ट्रेड मध्ये प्रॉफिट झालं का नाही. नंतर अप ट्रेंड सुरू. अप ट्रेंड चालू झाला बरोबर ना. लॉंग आहे मग. म्हणून लक्षात घ्या ज्यावेळेला तुम्ही फिबोनाची टाकताय त्यावेळेला तुमची प्राइस 50%च्या खाली आहे का बघणं गरजेचं असतं. नसेल 50%च्या खाली तर ती रिट्रेसमेंटला आलेली असते, लक्षात घ्या. प्राइसला हेल्दी व्हायला नको का. व्हायला पाहिजे. हा म्हणून ती आली, लक्षात घ्या. इथं तुम्ही फसला नाही, तुमचं विजन आहे. तुम्ही जर मोठा टाइम फ्रेम जर बघत नसाल बघा हा मंथली आहे, याच्यापेक्षा 3 महिन्याचा लावतो मी. 3 महिन्याचा टाइम फ्रेम लावल्यानंतर तुमची जी रिट्रेसमेंट आली तीच आल्या, जी चेंज ऑफ कॅरेक्टर आल्या तीच रिट्रेसमेंट. त्याच्या अगोदर रिट्रेस आलेलं नाही मार्केट बरोबर ना. बरोबर. मग हे महत्वाचं आहे तुमच्याकडे, लक्षात घ्या. जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा मोठा प्रॉफिट होणार, लक्षात घ्या तुम्हाला. बरोबर. बरोबर ना.
हो. सर्वांनी चॅट बॉक्स ओपन करा आणि जे काय मार्क केलंय त्याचं नाव टाका चॅट बॉक्स मध्ये. सागर सर काय उत्तर आहे तुमचं? मी व्हॉल्यूम इम्बॅलन्स टाकला. व्हॉल्यूम इम्बॅलन्स मध्ये वीक पहिल्या वीकचा वीक असते का? वीक असते बरं. वीक असते किंवा नसते त्याचा काही संबंध नाही लक्षात घ्या. पण ह्या 2 कॅन्डल मध्ये काय तयार झालंय बघा? गॅप तयार गॅप झाला. आहे. गॅप आहे ना, मग काय येणार सांगा मला? म्हणजे जरी असला तरी मग तो गॅप इम्बॅलन्सच पकडायचा का? गॅप इम्बॅलन्स तयार झाला ना. हा काही ठिकाणी बघितलं तर गॅप फार मोठा असतो, म्हणजे खालची दोन कॅन्डल मध्ये जर गॅप तयार होत वरची एकदम जास्त गॅप तयार झाला की गॅप इम्बॅलन्स म्हणून पकडायचं. गॅप टाका चार्ट मध्ये काय मार्क केले ते टाका चार्ट मध्ये. फेअर व्हॅल्यू गॅप कोणी उत्तर दिली सांगा मला? फेअर व्हॅल्यू गॅप कोणाचं उत्तर आहे? माझं आहे ते फेअर मला सांगा तो फेअर व्हॅल्यू गॅप कोणता आहे? मायनस आहे का प्लस आहे? व्हॅल्यू गॅप बेरिश आहे का बुलिश आहे? बेरिश आहे. त्यानं कशाचं काम करायला पाहिजे होतं? रेजिस्टन्सचं करायचं होतं काय सपोर्टचं? सपोर्टचं करणार सर. नाही बेरिश रेजिस्टन्सचं करणार, सपोर्टचं कसं करायला? बेरिश हा वरच्या बाजूला तयार होतो ना. वरच्या बाजूला असतो. हा रेजिस्टन्सचं काम केलं पाहिजे ना. ओके. हो. मला सांगा सपोर्ट मार्केट असतं तर तटलं काय मार्केट सांगा त्याला? रेजिस्टन्सचं काम केलं का त्यानं? ते डायरेक्ट वरती गेलं ना. हो बरोबर आहे. बरोबर. मग तोच एफयूजी पुढे जाऊन कसलं काम करणार आहे? तोच एफयूजी पुढे जाऊन सपोर्टचं काम करणार आहे. बरोबर. इथे रेजिस्टन्स आहे तिकडे सपोर्ट झालाय. हा बरोबर काय. आता हो. इथं मागच्या बाजूला तुमच्याकडे हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे बरोबर काय. हो. आणि इथं पण एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे बघा. दिसतो का इथं फेअर व्हॅल्यू गॅप? दिसतो फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅपच्या समोर जर फेअर व्हॅल्यू गॅप तयार होत असेल त्याला काय म्हणतो आपण? बीपीआर म्हणतो बरोबर ना. IFUG ज्यांनी उत्तर दिले त्यांचं उत्तर चुकलेलं. ह्याच्या समोर फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे बघा. हा डार्क झालेला दिसतो का? हा सर खरं इथं ब्लॅक कॅन्डल नंतर ज्या 2 ग्रीन कॅन्डल आहेत त्याच्यामुळं IFUG होणार नाही का? हो खरं. ह्या कॅन्डल तो पाठीमागचा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा का, पाठीमागचा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे त्याच्या समोरच हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे ना इथला पण. थोडा पोर्शन ओव्हरलॅप झाला. हा ओव्हरलॅप जो झालाय त्याला बीपीआर म्हणतो लक्षात घ्या. बरोबर. पाठीमागचं हे धरायचं नाही का ब्लॅक कॅन्डल? काय म्हणला पाठीमागचं ब्लॅक कॅन्डलचं? जी ब्लॅक कॅन्डल नंतर ज्या 2 ग्रीन कॅन्डल आहेत या ना तिन्हीचं मिळून हे होत नाही का? हे दिलाय की इकडे वरती दिलाय का हा फेअर व्हॅल्यू गॅप? पण हा फेअर व्हॅल्यू गॅपला पाठीमागचा फेअर व्हॅल्यू गॅप सपोर्ट करायला ना ओव्हरलॅप करून. बीपीआर आहे लक्षात. पाठीमागचं हे होणार नाही, फेअर व्हॅल्यू गॅप होणार नाही. कुठला फेअर व्हॅल्यू गॅप होणार नाही? दोन्ही वीक्स आता जो आपण मार्क केलाय त्याच्या अलीकडच्या 3 कॅन्डल नाही ते नाही, इकडची ब्ल्यू मार्किंग आहे ना त्याच्या खाली ब्लॅक एक ब्लॅक हा नाही जाऊ दे. हा नाही त्यांच्यात नाही, यांच्यात त्या 2 गॅप नाही. गॅप नाहीये. मग आपण त्याच्यामुळे आपण IFUG म्हणू शकत नाही काय तिकडचा फेअर व्हॅल्यू गॅप आणि तिकडं खालच्या बाजूला तुमच्याकडे IFUG तुम्ही म्हणू शकताय. पण वरच्या बाजूला वरचा इकडचा बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप तुमच्या मागच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये कंबाईन व्हायला लागला ना थोडाफार. त्याच्यामुळे बीपीआर होणार. बरोबर. हा त्याच्यामुळे बीपीआर होणार लक्षात घ्या. हा सांगा काय आहे? हा बुलिश FUG आपल्याकडे बरोबर ना. प्रशांत सर हा काय सांगा मला? हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. कोणता मायनस आहे का प्लस आहे? मायनस आहे. हा काय सांगा मला? फेअर व्हॅल्यू गॅपच्या समोर हा पाठीमागचा आहे तो तुमच्याकडे बेरिश फेअर व्हॅल्यू गॅप आहे बरोबर काय? हो बरोबर आहे. आणि हा कोणता फेअर व्हॅल्यू गॅप आहे? हा बुलिश आहे बरोबर का? हो. दोन्ही गॅप एकमेकात कंबाईन होत नाहीये तिथं बघा. डार्क भाग झाला का? झाला मतलब ओव्हरलॅप झालेला. हा ओव्हरलॅप. त्या डार्क भागला आपण बीपीआर म्हणतो लक्षात घ्या. फेअर व्हॅल्यू गॅपच्या समोर फेअर व्हॅल्यू गॅप. मग त्यावेळेला मार्किंग करताना फक्त तो डार्क भागच मार्किंग करायचा लक्षात घ्या. पहिला इथं बेरिश आलाय नंतर बुलिश आलाय म्हणजे मार्केट अपट्रेंड आहे बरोबर ना. हो. म्हणजे सपोर्टचं काम करणार लक्षात घ्या. आणि पहिला जर बुलिश असेल आणि नंतर बेरिश असेल तर रेजिस्टन्सचं काम करणार लक्षात घ्या. खरं एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त हे जे मार्क करायला सांगितलंय हे फक्त गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी पहिल्यांदा मी दाखवल्यात लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर मार्किंग करत नाही तोपर्यंत कुठं वापरायचे हे लॉजिक तुम्हाला समजणार नाही लक्षात घ्या. कसे वापरायचे कुठं वापरायचे हे जर लॉजिक आहे ते नंतर सांगणार आहे. आता ह्या गोष्टी तुमच्यासाठी पहिल्यांदा क्लिअर होणं गरजेचं आहे बरोबर ना. हा फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय? हा दिसतोय. कोणता फेअर व्हॅल्यू गॅप आहे सांगा मला तो? हा डाऊन ट्रेंड मधला मायनस FE. कसलं काम करायला पाहिजे ना? त्यांना डाऊन ट्रेंडचं काम केलं पाहिजे म्हणजे खाली जाण्यासाठी. रेजिस्टन्सचं केलं पाहिजे काय सपोर्टचं? रेजिस्टन्स केलं दिसते पुढं? नाही केलं. मग कसलं काम करणार आहे ते पुढे जाऊन सपोर्टचं काम केलं. इथे कुठं ह्या लॅग मध्ये परत तुमच्याकडे FUG दिसते काय? नाही वर नाही ना. नाही दिसत नाही.